तर आज आपण कागल शहरात आलो आहे आणि इथल्या उमेदवारांना भेटतोय की त्यांचं आता विजन काय असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। तर आता आपण एका सरांकडे आलो आहे, त्यांना भेटून विचारूया त्यांचं विजन नेमकं काय आहे। नमस्कार सर, आपलं नाव? नमस्ते, माझं नाव उमेश आनंद सावंत। मी प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहे। आपल्या पक्षाचं नाव? छत्रपती शाहू आघाडी। सर, आता कागलमध्ये युती झालेली आहे, ज्यामुळं सगळ्या लोकांचं लक्ष अगदी लागलेलं आहे कागलकडे। तर आपल्या या युतीमधून लोकांना नेमका फायदा होणार की काय, कसं तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही प्रश्न टाकला फायद्याचं, म्हटलं 100% फायदा होणार, कारण पूर्ण राज्याचं लक्ष हे कागल शहराकडे आहे। कागलाकडे बघत असताना राज्य म्हणजे राजकीय व्यासपीठ म्हणून बघितलं, म्हणजे विद्यापीठ म्हणून बघितलं जाते, पण त्याचं नक्कीच हे बदल रूपांतर होणार। ही शाहूंची नगरी आहे, इथं फक्त आणि फक्त आता इथून पुढे विकास होत राहणार आहे, म्हणजे फक्त आणि फक्त शाश्वत। ह्याच्यात काय तीळ मात्र शंका नाही, कारण इथं 2च पक्ष चालतात, इतर पक्ष नाही। हे 2च गट चालतात इथं, फक्त राजे असू दे किंवा मुश्रीफ साहेबांचं, हे 2च गट इथं वास्तवात आहेत। बाकीचं कुणाचं इथं कागल शहरात तालुक्यात चालत नाही, त्यामुळे 100% इथून पुढे विकासाचीच नांदी चालू राहणार, यात काही शंकाच नाही। आणि सत्ता ही ह्याच पक्षाची असणार, 2 पक्षांची याच्यावरती, त्यात काही शंका नाही, म्हणजे कुठंच काय नाही, तुम्ही बघालच उद्याचा रिझल्ट। तर सर, आता जर का आपल्याला संधी मिळाली, उमेदवार आता आहात, तुम्हाला जर संधी मिळाली, तुम्ही उद्या नगरसेवक झालात, तर तुमचं विजन नेमकं काय असणार आहे? विकासावर असणार आहे, शाश्वत विकासावर। म्हणजे आता कागलचा विकास जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी झालेला आहे, पण आता अजूनही काही कामं अशी आहेत जी व्हायची बाकी आहेत। तर तुमचं ठोस पाऊल कोणतं असणार आहे? शिक्षण संस्थाच्या माध्यमातून नवीन युवकांना संधी, शिक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार, म्हणजे युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं, महिलांसाठी छोटे छोटे लघु उद्योग तयार करून देणं, हे अत्यंत गरज आहे। जे प्रत्येक हातांना काम, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, कारण हे दोन्ही पक्ष, बलाढ्य पक्ष दोन्ही एकत्र आल्यामुळं कागलला एक म्हणजे एवढी मोठी ताकद आली आहे शहराला, म्हणजे सांगता येत नाही शब्दात। कारण कागलचं भविष्य खूप वेगळ्या पद्धतीनं असणार आहे, तुम्ही अनुभवाल थोड्या दिवसांनी, कारण महिलांसाठी आणि तरुणांसाठी एक वेगळं दिवस असणार आहेत भविष्यात, त्यात काही शंकाच नाही आहे।